आणि तो भार पृथ्वीला सहन होईनासा झाला. म्हणून तिने काय केलं, काल आपण कथेमध्ये पाहिलं, गायीचं रूप घेतलं, ऋषीमुनींचं शिष्टमंडळ सोबत घेतलं आणि भगवंताला विनंती करायसाठी म्हणून ती पृथ्वी माता वैकुंठ लोकाला गेली. महाराजांनी वर्णन केलंय, मुनी सहदानव पीडित भूमी, मुनी सहदानव पीडित भूमी, गोरूपे विष्णूसी विनवी माझा भार हरावा, विनवी माझा भार हरावा, जन्मून मानव वंशी वंशी, जन्मून मानव वंशी. मुनी सहदानव पीडित भूमी, गोरूपे विष्णूसी. विनंती केली, देवा आमच्याकडे काही लक्ष देणार आहेस का नाही. काल जसं कथेमध्ये आपण पाहिलं, भगवंतांनी आश्वासन दिलं, म्हणले काही काळजी करू नका, मी पुन्हा मनुष्यावतार धारण करीन. तसे म्हणले 8.5 लाख वर्ष झाले मला येऊन, आता पुन्हा यायची वेळ आलीच आहे. आणि द्वापर आणि कलियुगाच्या संधी काळामध्ये भगवंतांनी हे आश्वासन दिलं. जरासंध, कंस, शिशुपाल, वक्रदंत यासारख्या राक्षसांचा अत्याचार एवढा वाढला की सर्वसामान्यांना जीवन असह्य झालं, दुस्सह झालं. भगवंतांनी आश्वासन दिलं, सगळे आनंदाने परत निघाले. वाटेमध्ये नारद महर्षी भेटतात आणि नारदांसारख्या भगवत भक्ताला भगवंताच्या सगुण अवताराचा आनंद होईल या कल्पनेने सगळेजण ती बातमी नारदांच्या कानावरती घालतात. म्हणले, नारदा ऐकलं का, आज ब्रेकिंग न्यूज आहे. म्हणले, टुडे इज ब्रेकिंग न्यूज. म्हणले, काय आहे, भगवंत अवतार घेणार आहे. बोला म्हणले, आनंदाची बातमी आहे की नाही. नारद म्हणले, त्यात आनंद वाटण्यासारखं काय. बघा, युगायुगातून जी घटना होणार आहे, नारद म्हणतात त्यात आनंदासारखं काय आहे. म्हणले, त्याचे दौरे तर नेहमीच येतात काय जातात काय. म्हणले, आम्हाला सामान्याला काय फरक पडतो. काही 4-2 मोठ्या लोकांचा फायदा होत असेल तर होत असेल, आम्हाला तोही माहिती नाही. नारद असं काय बोलतायत हे कोणाला समजेच ना. असं आहे, यज्ञयाग निर्विघ्नपणाने पार पडोनी त्याच बळाने, सुख मिरवावे स्वरलोकीचे. एवढंच ज्यांच्या जीवनाचं ध्येय आहे त्यांना पलीकडे विचार जाणारच नाही ना. पण नारदांचं तसं नाहीये. नारदांची कळकळ ही आहे की अरे, मोठ्या लोकांसाठी तर कोणी काम करेल, सर्वसामान्यांसाठी जर काम करणार असेल तर त्याच्या अवताराचा उपयोग आहे. नारद म्हणले, तुम्हाला बोलून काही उपयोग नाही, ज्याला बोललं पाहिजे, ज्याला बोलून उपयोग आहे त्यालाच जाऊन बोलतो ना. म्हणाले, नारदांची मूर्ती मोठी सुंदर आहे, अंगावरती भगवे वस्त्र धारण केलेले आहेत, गळ्यामध्ये वीणा आहे, हातामध्ये चिपळे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं मुखामध्ये भगवंताचं गोड नाव. असे नारद तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांची सोय करायला म्हणून भगवंताशी भांडण करायला वैकुंठाला निघालेत. नारद आहेत कसे, महाराजांचे शब्द आहेत, हिमधर सुंदर गौर कलेवर, नारद अरुणांबर धारी, हिमधर सुंदर गौर कलेवर, नारद अरुणांबर धारी, छेडित सुस्वर विद्युतास्वर, वीणा श्रीवर भजन करी, ज्यांचे अंतर करुणा निर्भर, ज्यांचे अंतर करुणा निर्भर, उद्धरण्या नर भूवरचे, उद्धरण्या नर भूवरचे, क्षीरसागरा जाई सत्वर, मंदिर जे श्री विष्णूचे, हिमधर सुंदर गौर कलेवर, नारद अरुणांबर धारी, नारद अरुणांबर धारी, नारद अरुणांबर धारी, ज्यांचे अंतर करुणा निर्भर, उद्धरण्या नर भूवरचे, सर्वसामान्यांचा उद्धार व्हावा यासाठी म्हणून निघालेले नारद आहेत. नारदांनी भगवंताची भेट घेतली. म्हणले, देवा तुम्ही अवतार घेणार आहात असं कळालं. हो म्हणले, घेणार आहे. म्हणले, काही उपयोगाची कामं करणार आहात का. सगळे 7 जन्म जसे तुमचे फुकट गेले तसा फुकट घालवणार हा सुद्धा अवतार. देव म्हणले, नारदा 7 अवतार माझे फुकट गेले. म्हणले, देवा फुकटच गेले म्हणलं पाहिजे, तुम्ही कशासाठी येता म्हणून सांगता.
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे. परित्राणाय साधूनां येतो म्हणतोस, अरे किती लोकांचा उद्धार केला, काही हिशोब देशील का? वैकुंठ लोक ओस पडलाय, माणसं झाडायला मिळत नाहीयेत आणि नरक म्हणले एवढा गजबजलाय की लोक रोज उठून FSI वाढून मागायला लागले, आम्हाला राहायला जागा नाही म्हणून. परित्राणाय साधूनांचं लक्षण आहे का तुझ्या? हे उद्धार करशील का नाही? देव म्हणले नारदा फुकटामध्ये कसा उद्धार होईल? उद्धार करावा अशी वागणूक पाहिजे का नाही? नारद म्हणले देवा मला एका गोष्टीचं उत्तर दे, जो अपथ्य करतच नाही त्याला वैद्याकडे जायची वेळ येते का? डॉक्टरची गरज कोणाला लागते? जो आधी अपथ्य करतो, नाही त्या पद्धतीने नाही ते खातो पितो, त्याला म्हणले डॉक्टरची गरज आहे. तसंही म्हणले तुझं जो पुण्यवंत आहे त्याला उद्धार करायला काय तुझी दलाली पाहिजे मध्ये? तुझी गरज नाही ना. तुझी गरज कोणाला आहे? जो पापी आहे, पतित आहे, सर्वसामान्य आहे किंवा पश्चाताप दग्ध आहे, अरे त्याचा उद्धार करशील तर उपयोग आहे का नाही? देवाला लक्षात आलं, म्हणले नारदाला भांडून उपयोग नाही. ते म्हणले नारदा तुला काय पाहिजे सांग. देवा पूर्ण करणार असाल तर सांगतो म्हणा. हो म्हणले सांग, पूर्ण करीत. आणि नारदांनी जे मागणं मागितलं ना त्याचा परिणाम म्हणून गोपाळ कृष्णांचं जे चरित्र पुढे अशा पद्धतीने विलक्षण घडलं ते कारण आहे. देवा म्हणले आजपर्यंत अपूर्ण अवतार घेतले तुम्ही, अंशावतार घेतलेत, आता पूर्ण अवताराने या. 7 जन्म तव पूर्ण देवा, आता पूर्ण अवतार धरावा. लोकांनी हा सदा राहावा, आठवीत तव जन्म आठवा. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तव भक्तीचा उदय होऊ दे. श्री नारायण जय नारायण, दुजेन कानी येवो यायण. असं जर काही झालं तर तुझा अवतार झाला असं लोकांना लक्षात येईल की नाही? एवढंच पुरेसं नाही देवा, अघराशी ही असून तरावा. जो जो तुमचा म्हणविल देवा, गोदेला ये मिळण्या मोरी. घाण म्हणोनी तीन वेरी. गटार गंगेला मिळतं ते त्या गंगेचं गटार होतं का? होत नाही, त्या गटाराची गंगा होते. त्याप्रमाणे देवा जो तुझ्या पायाशी शरण आला त्याचा उद्धार झाला पाहिजे की नाही? सूर्य उगवलाय आणि अंधार शिल्लक राहिलाय असं आजपर्यंत कधी झालंय? लक्ष्मी प्रकट झाली आहे आणि दारिद्र्य शिल्लक राहिलंय असं आजपर्यंत कधी झालंय? मग देवा मला उत्तर दे, तू प्रकट झालायस आणि पाप शिल्लक आहे असं कसं होईल? ज्या ठिकाणी तू आहेस तिथे पापाचा पूर्ण नाश झाला पाहिजे का नाही? नारदांच्या मागण्याने भगवंताच्या अंगावरती रोमांच उभे राहिले. म्हणजे नारदा काय मागणं आहे तुला? सत्पुरुष उगाचच म्हणत नाहीत म्हणाले. काय नारदांनी स्वतःसाठी मागितलं? नारदांचं मोठेपण एवढं आहे, आपल्याला फक्त आग लावणारा ऋषी एवढीच नारदांची ओळख आहे ना, लाव्या करणारा. हे नारदांचं रूप आहे. नारद म्हणतात देवा ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ आपल्याला, ते भजन माहिती की नाही, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे. देवा हाच जर तुझा न्याय असेल तर मी तुला काय सांगतो ते लक्षात येऊ नये. आपल्या कुकर्माचा पश्चाताप ज्याला झालाय आणि त्याच्या कुकर्मांचं करायचं काय? कुठल्या सस्पेन्स अकाउंट मध्ये ते टाकायचं? बॅलन्स शीटला. हा जर तुला प्रश्न असेल ना तर ते सगळं पाप माझ्या खात्यावरती टाक आणि काय कर, पापांचा मज सर्व दंड दे, सुख आर्ताचे परी बघू दे. जो प्रामाणिक आहे, ज्याला खरा पश्चाताप झालाय ना, त्याचं सुख मला बघायची इच्छा, म्हणजे सगळा दंड मी भोगायला तयार. कुठं हे मोठेपण आहे? मी केलेलं पाप सुद्धा भोगावं लागू नये याची जिथे आपली वृत्ती आहे तिथे ही सत्पुरुषांची वृत्ती आहे. नारदांना आश्वासन दिलं देवानी, म्हणजे नारदा शब्दशः तू म्हणतोस तसा अवतार घेईन. नारदांना अतिशय आनंद झाला आणि नारदांनी पृथ्वी तलावरती येऊन दवंडी दिली. म्हणले काय लोक हो, काळजी करू नका. लोकांसी कथितो आता सकल हे, जाऊन या भूवरी आनंदून करा महोत्सव तुम्हा तारावया ये हरी. पापी ही असला कुणी परिजरी, सेवील भावे पदा, होवोनी परिहार मागील पुढे येतील नापदा. प्रामाणिक पश्चाताप होऊन जर कोणी शरण आला ना तर त्याचा उद्धार होईल. म्हणजे मागच्याचं काय करायचं त्याची काळजी करू नका. आनंद झाला. आपल्याला काय आहे, वेळ अगदी कमी आहे, तासाभरामध्ये आपल्याला हे सगळं करायचं. मुळात बालकृष्णाला सुद्धा बघायचं ना
तर 18 दिवस रोज 4-4 तास कथा करायला पाहिजे. 18 दिवस कमीत कमी. आता हे सगळं आपल्याला 1 तासात करायचं म्हणजे आपलं हे फक्त विंडो शॉपिंग आहे एवढं समजायचं. कुठं काय मिळतं याचे फक्त पत्ते घेऊन ठेवायचे, ते घरी जाऊन शोधायचं. 1 तासामध्ये आणखीन काय करणार, फक्त विंडो शॉपिंग पटापट पटापट बघत जायचं. हा, ही साडी या ठिकाणी आहे, ही पैठणी या ठिकाणी आहे, फक्त बघून लक्षात ठेवायचं. भगवंतानी आश्वासन दिलं, लोकांना आनंद झाला की भगवंत येणार आहे. आणि भगवंताच्या योजनेप्रमाणे वसुदेव आणि देवकी जे भगवंताचे नियोजित आई वडील आहेत, त्या दोघांचा विवाह कंसानी स्वतः जुळवला. कंस म्हणजे देवकीचा सख्खा चुलत भाऊ आहे. उग्रसेनाला त्यांनी तुरुंगात टाकलेलं आहे. आपला सासरा जरासंध याच्या पाठिंब्या, असं आहे, पाठिंबा नावाचा जो प्रकार आहे ना, त्याच्यावरती चर्चा न केलेली बरी. कधी दिला जाईल आणि कधी काढून घेतला जाईल, काय बरोबर आहे. तर जरासंधाच्या पाठिंब्याने कंसाने स्थापन केलेलं राज्य, आता ते कसं असेल याची कल्पना करा. असं राज्य चाललेलं आहे. लोकांच्या मनामध्ये खूप राग आहे आणि लोक निवडणुकीचीच फक्त वाट बघत होते. हे कंसाला माहिती आहे. मग कंसाने काय केलं, मग तुम्ही समजता तेवढा मी वाईट नाही बरं का. काही 4 चांगले लोक आमच्याशी स्वैर संबंध जुळवतात म्हणजे मी पण बरा आहे, वाईट नाही, हे दाखवायला जिथे लोकशाही आहे अशा वृष्णी कुलाशी संबंध जोडला. आणि त्यातले जे सज्जन सत्पुरुष आहेत वसुदेव, त्याच्याशी आपल्या बहिणीचा विवाह केला, मोठ्या थाटामाटाने विवाह केला. आणि एक वैभवशाली वरात मथुरेच्या रस्त्यावरनं वसुदेव देवकीची निघाली. नारदांनी विचार केला, म्हणले हा लेखाचा बदमाश आहे, हे सगळं उधळून लोकप्रिय व्हायला लागला. काय झालं, ती सगळी वरात पाहिली आणि लोकांनी म्हणले, विशेषतः स्त्रियांनी नवस बोलले. म्हणजे महाराज सांगायचे की ते बहिणीवरचं प्रेम पाहिलं आणि बाया नवस बोलायला लागल्या. म्हणले देवा वा रे वा, म्हणले भाऊ असा होता कंसासारखा, ऐक नाही. आता आमचा भाऊ 2 रुपयाची मनी ऑर्डर सुद्धा कधी पाठवत नाही, म्हणले भाऊ बिजाला. काय प्रेम आहे बहिणीवरती, वा वा वा. देवा पुढच्या जन्मी द्यायचा तर कंसासारखा दे, नाही तर बिनभावाचा ठेव. नारद म्हणले या लेखाचा पुन्हा लोकप्रिय व्हायला लागला, याला खुर्चीवरून खाली ओढायचंय, तर याचा मूळ रूप लोकांसमोर आलं पाहिजे ना. आणि मग नारदांनी काय केलं, आकाशवाणीची योजना केली आणि आकाशवाणी मार्फत गर्जना झाली. कंसा पती सदनाजा देवकी सतू विरवित कंसानेसी, पती सदनाजा देवकी सतू विरवित कंसानेसी. तिचा 8वा गर्भ पुढे तुझ नीलय मनोप्रासी. जय हरी सुखकंदा ओम श्याम मुकुंदा, जय हरी सुखकंदा. या देवकीला वाजत गाजत सासरी सोडायला निघालास, तिचा 8वा गर्भ तुझा वध करणार आहे. आता कन्फर्म मेसेज मिळाला व्हॉट्सअपवर, तर व्हॉट्सअपवरच्या तशा गोष्टी फारशा खऱ्या निघत नाहीत. पण हा संदेश ऐकला आणि कंस बिथरला. आता मरण समोर, मरणाची बातमी सुद्धा सहन होते. एक वस्तुतः जन्माला आल्यानंतर एकमेव सत्य जर ठरलेला असेल तर तो मृत्यू आहे. पण माणसाला मृत्यूचा विचार सुद्धा सहन होत नाही ना. कंसाने विचार केला, म्हणले विषाची परीक्षा बघायची कशाला, हिचा 8वा गर्भ तोपर्यंत वाट बघायची कशाला, म्हणले हिलाच संपवून टाकू. म्हणून हिला मारून विषपादप मूळच छेदित अंगी, न रहेगा बास, म्हणले न बजेगी बासुरी. आपला सरधोपट इलाज. आता कंस खऱ्या रूपामध्ये प्रगट झाला. रागाने बेभान झालेला, विस्तवासारखे निखाऱ्यासारखे त्याचे डोळे लागले. रथाच्या खाली उडी घेतली, देवकीचे केस धरले, तिला रथाच्या खाली फरफटत ओढलं, कमरेची तलवार उपसली आणि तिच्या मस्तका मानेवरती चालवणार. एवढ्यात नारद प्रगट झाले. म्हणले औषधाचे साईड इफेक्ट होतात. एक रोग बरा करावा म्हणून बघायला गोळी घ्यायला गेले तर दुसरा, म्हणजे अँटीबायोटिक घ्यावी ते जंतू मारावेत तर म्हणजे ऍसिडिटी वाढते, मग ती अँटासिड घ्या. अँटासिड घेतलं की मग झोप येत नाही, मग झोपेची गोळी घ्या. तसा साईड इफेक्ट झाला. म्हणजे आता जर यांनी देवकीला मारला तर भगवंताचं येणं पोस्टपोन होईल ना 5-25 वर्षांनी, थांबवलं पाहिजे म्हणजे. आणि मग नारदांनी हात धरला, कंसाला थांबवलं. कंसाला समजावून सांगितलं, म्हणजे कंसा लोक बघतायत, तू राज्य करता असलास तरी लोक लक्षात ठेवतात, हे विसरू नकोस.
नाही म्हणला माझ्या जीवावरचं वेळ आहे. अरे म्हणले तुला देवकीपासून धोका आहे का? नाही म्हणले तिच्या 8व्या गर्भापासून. मग हिला कशाला मारतो म्हणले तुमच्याकडे काही चांगला उपाय आहे का? नारद म्हणले सांगतो. वसुदेव देवकीला तुरुंगात टाक, त्यांची होतील ती मुलं मारून टाक ना. नसतं पाप कशाला घेतो देवकीला मारायचं? शेवटी तुझी बहीण आहे, लोक चावचाव करतील, पुढच्या निवडणुकीत काय होईल विचार कर. हो म्हणला ठीक आहे. वसुदेवाला विचारलं, वसुदेवानी तयारी दाखवली आणि मग वसुदेव आणि देवकीला कंसानी कारागृहामध्ये लावले. कारागृहामध्ये दिवस गेले तशी देवकी प्रस्तुत झाली. पहिला मुलगा होता, त्याला उचललं, कंसापुढे नेऊन ठेवलं. कंस तयारच होता, कंसाने आपटलं, लेकरू मोकळं केलं. 6 लेकरं कंसानी संपवली, 7वे 8वे 2 राहिले. 7व्या वेळेला शेषराव जे मागच्या राम ज्या अवतारामध्ये लक्ष्मणाच्या रूपात अवतरले होते ना, त्यांनी भांडून ते म्हणले आम्ही 25 वर्ष छोटा भाऊ म्हणून राहिलो, आता आम्ही मोठा भाऊ होणार. आम्हाला मोठा भाऊ मान्य केलं तर आम्ही येऊ सोबत. बरं ठीक आहे म्हणले, तुम्ही मोठे व्हा, काय हरकत आहे. म्हणले कुठं जन्माला यायचं? म्हणले देवकीच्या पोटी म्हणून नाव ऐकलं की शेषरावचं बीपी वाढलं. म्हणले कशाला यायला सांगता? फॉर्मॅलिटी म्हणून. तिथं पटकीची साथ सुरू आहे. म्हणले उपदलं की मरायला लागलं. म्हणले मोठं व्हायचं आहे ना, मग मोठं व्हायची हाऊस आहे तर आधी जन्माला या ना. मग शेषरावने हात जोडले, म्हणले देवा मोठं व्हायची हाऊस खूप आहे, पण तुम्ही मोठं म्हणून म्हणलात तर आमचं मोठे पण टिकणार आहे. ठीक आहे म्हणले देव, जा म्हणले तुमचं रक्षण करतो. 7व्या महिन्यामध्ये भगवंतानी देवकीच्या गर्भातनं त्याचं संकर्षण, वसुदेवांची दुसरी पत्नी होती रोहिणी नावाची, तिच्या गर्भामध्ये केलं. पुढे ते रोहिणीच्या पोटी जन्माला आले. त्यांचं नाव बलराम म्हणून प्रसिद्ध झालं. 8व्याची वेळ आहे, सगळीकडे मंगलवार भगवंत अवतार घेणार आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, अगदी निसर्गासकट. आणि निसर्गाने विचार केला माझा मालक आज येतोय, मग आपण कमी कशाल. आज आपण इथे पाहतो ना, कालपासून वैभव पाहतोय, काय फुलांची आरास आहे, काय मनोहर वातावरण. तसंच वातावरण कृष्ण जन्माचं आहे. श्रावण वद्याचे दिवस आहेत, अष्टमीची मध्यरात्र आहे. नगारे वाजल्यासारखे ढग वाजतायत, त्या तालावरती मोर नृत्य करतायत, मंद वारे वाहतायत, मंद सुगंध सुटलाय, असं मनोहर वातावरण आहे. भगवंताच्या आगमनासाठी म्हणून निसर्गाने साजरा केलेला तो उत्सव. महाराजांनी मोठं सुरेख वर्णन केलंय. महाराज म्हणतात क्रमिले सजल घनानी नभते, क्रमिले सजल घनानी नभते, लखलकामध्ये तळपते तडित ती भारी भारी भारी. जलदाचा होत आवाज जणू रणभेरी भेरी गभेरी. वाढरे प्रभू कारण हो आला, द्याया सलामी घन हो आला, द्याया सलामी घन. मोरानी व्यापिले वन नृत्य ते करीती, क्रमिले सजल घनानी नभते, क्रमिले सजल घनानी नभते क्रमिले. मोठं सुंदर मनमोहर वातावरण आहे. आणि भागवतामध्ये भगवंताच्या जन्माच्या वेळेचं वर्णन आहे, मोठं सुंदर आहे. निशीथे तमोद्भूते जायमाने जनार्दने, देवक्यां देवरूपिण्यां विष्णु सर्वगुहाशयः, आविरासीद यथा प्राच्यां दिशिंदुरिव पुष्कलः. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय 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 कृष्ण. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री त्या कारागृहामध्ये भगवंत 8 वर्षाच्या बालकाच्या रूपामध्ये प्रकट झाले. तेजस्वी पितांबर धारण केलेलं आहे, शंख चक्र गदा पद्म धारण केलेलं मोठं मनोहर चतुर्भुज रूप त्या कारागृहामध्ये प्रकट झालं. वसुदेव देवकी देवभान विसरून त्या भगवंताच्या रूपाकडे बघत बसले. महाराजांनी वर्णन केले काय रूप आहे. कुंदरदन अरविंद वदन शतचंद मदन समचारुतरा, कुंदरदन अरविंद वदन शतचंद मदन समचारुतरा.
पीतांबर धृत कंबर माला अंबर कांती मुकुटधरा चतुर्भुजा भास्वरा गोजिरी प्रियंकराजी भक्तांची अशी देवकीची या समोरी प्रगटे मूर्ती श्रीहरीची. भगवंत प्रकट झाले. देवभान विसरलेले वसुदेव देवकी आहेत. वसुदेवांना भानावरती आणलं. म्हणजे बाबा सावध व्हा. म्हणजे 4 गोष्टी सांगतो तेवढ्या ऐका. म्हणजे इथं काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे. मला एक क्षणभर सुद्धा इथे ठेवायचं नाही आहे. मला ताबडतोब गोकुळामध्ये तुमचे मित्र आहेत त्या नंदा घरी पोस्ट करा. भगवंत सांगतायत वयाची 12 वर्ष होईपर्यंत मी गोकुळामध्ये राहीन. कारण मी माझं बालपण आहे ना ते यशोदेला कबूल केलं. त्याच्या मागे पुष्कळ कथा आहेत. ही देवकी सुद्धा गतजन्मीची तपस्विनी पुरुषणी आहे. त्याचं फळ या जन्मात येऊन देवकीला भेटलं. तसंच ती यशोदेचं सुद्धा तपाचं सामर्थ्य आहे. भगवंत सांगतात 12 वर्ष मी तिच्याकडे राहीन. 12 वर्षानंतर परत येईन. मग तुमचाच आहे तुमचाच राहीन. पण मला आता गेलं पाहिजे. मला आता देवकी यशोदेच्या घरी पोस्ट करा. वसुदेव हो हो म्हणतायत. पण हे शब्द देवकी ऐकते. तिच्या वेदनांची कल्पना करा. 6 लेकरं कंसाने ठार मारली आहेत जन्मता क्षणी. 7व्या लेकराचं काय झालं माहिती नाही आहे. 8व्या वेळी भगवंत जन्माला येणार आहेत. आपल्या सगळ्या वेदना संपतील. कारण भगवंताच्या पुढे कोणाची काय विषाद आहे. या आशेवरती जिनी सगळ्या वेदना वाटू दे अधोक्षज अभागिनीची या गोविंदा. त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची जन्मदाती आहे. मागतीये काय. अभागिनीची या गोविंदा आस येवढी पुरी वय. काय आस आहे. माता झाले मी ऐसे मज क्षणभर तरी वाटू दे. एक क्षणाचं मातृत्व माझ्या नशिबाला देशील का. आपण पूर्वरंगामध्ये जो विषय पाहिला ना होऊन या निष्काम ध्यावा. इच्छांचा किती संकोच करावा लागतो याचं हे उदाहरण आहे. सर्व समर्थ भगवंताची जन्मदाती आई तिला एका एवढ्या छोट्याशा इच्छेसाठी सुद्धा प्रार्थना करावी लागली. ती म्हणते देवा फक्त एवढीशी इच्छा. आणि मग भगवंताला लक्षात आलं. म्हणजे ठीक आहे आपलं चुकलं. मूल उपजलेले हरी झाला सान लाल सरदेह कोवळा लुक लुकता इवले डोळे गर्भजलाने जावळवले. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण कृष्ण जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुन्हा नवजात अर्भकाचं रूप भगवंतांनी धारण केलं. देवकीला मातृत्व सुखाचा अनुभव दिला. किती माणसाला कर्तव्य कठोर व्हावं लागतं जीवनामध्ये हे कुठे समजेल आपल्याला. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वाचलं की आपल्याला समजेल. कृष्णाला का वेदना झाल्या नसतील. आपल्या आईला वेदनेमध्ये सोडून जाताना निश्चित झाल्यात ना. पण शेवटी ज्या वेळी जे करणं भाग आहे ते कठोरपणे करणं हेच सगळ्यांच्या हिताचं असतं हे कृष्णाने दाखवून दिलं. गोकुळामध्ये ज्या सगळ्या गोकुळाला भगवंतानी वेड लावलं. किती वेड लावावं. भागवतामध्ये वर्णन आहे की कृष्णाच्या पायाला खडा टोचू नये म्हणून त्या गवळणींनी त्या गोपींनी आपली अंतःकरणं काढून रस्त्यावरती अंथरली भगवंताच्या पायाखाली. एवढं प्रेम ज्या गोकुळामध्ये भगवंताला मिळालं. 12 वर्षानंतर भगवंत जेव्हा गोकुळ सोडून निघाले मग ते पुन्हा गोकुळाकडे परतून कधी गेले नाही. आम्हाला बंधनामध्ये बांधून कर्तव्य विन्मुख करणारे पाश सोडायचे असतील तर कृष्णाच्या चरित्राकडे बघितल्याशिवाय कसे सोडता येते. ब्रह्मानंदांनी भजन केलंय. म्हणजे कृष्ण कसा आहे.
गए जब छोड़ गोकुल को नहीं फिर लौट कर आए, गए जब छोड़ गोकुल को नहीं फिर लौट कर आए, सखी रोती रही बन में किनारा, हो तो ऐसा हो कृष्ण घर नंद के आए सितारा, हो तो ऐसा हो कूद पानी के अंदर से नाग को नाथ कर लाए, चरण फन फन पे धर धर के नचारा, हो तो ऐसा हो कृष्ण घर नंद के आए सितारा, हो तो काय वर्णन आहे? तीर जमुना के जाकर के बजाई बंसरी मोहन, चली घर छोड ब्रजनारी, पियारा हो तो ऐसा हो. प्रियकर कसा असावा? कृष्णासारखा असावा. वैराग्य कसं असावं? एका झटक्यात सगळे पाश सोडून भगवंत जसे गोकुळातून बाहेर पडले तसं होता आलं पाहिजे जीवनामध्ये. म्हणून कृष्ण चरित्र ऐकायचं. भगवंत निघाले, वसुदेवानी टोपल्यामध्ये घेतलं. आपल्याला कथा सगळ्यांना माहिती आहे. गोकुळामध्ये आले, नंदाच्या घरी भगवंताला दिलं. ते यशोदेच्या बाजूला पडलेलं मृतवत बालक घेतलं टोपल्यामध्ये. पुन्हा वसुदेव कारागृहामध्ये परत आले. ते मेलेलं जे लेकरू वाटलं यशोदेचं, ते मेलेलं नाहीये. कारागृहाची ऊब मिळाली. देवकीच्या मांडीवरती ते लेकरू ठेवलेलं आहे. देवकीच्या मांडीची ऊब मिळाली आणि ते लेकरू सचेत झालं. आणि शेवटी जे आयुष्यभर करायचं त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे ना. ते लेकरू रडलं आणि असं आहे, ते लेकरू रडलं. न रडता जन्माला आलंय असं लेकरू आजपर्यंत पैदा झालेलं नाही. नाही रडलं तर त्याला चिमटे घेऊन मुद्दाम रडवतात. अशी आमच्या जीवनाची कथा आहे. पहिल्या दिवशीपासून लेकराचा आवाज आला, पहारेकरी सावध झाले. कंसाला बातमी गेली. कंस तयारच होता. त्याला सराव झाला होता आजपर्यंत. फिरवायचं, आपटायचं, मोकळं करायचं. कंसाने देवकीच्या हातून ते ओढून घ्यायचा प्रयत्न केला. मुलगा मुलगी हे सुद्धा पाहिलं नाही. आपटून मारायचा प्रयत्न केला. ती भगवंताची योग माया कंसाच्या हातातनं निसटली. तेजाचा झोत तिच्यासोबत वरती जाताना पाहिला कंसानी. आणि ती मुलगी प्रकट होते. ती म्हणते, मेल्या, अरे मला काय मारतोस? तुला जो मारणार आहे ना, तो माझ्या आधी जन्माला आलाय आणि सुरक्षित आहे एवढं समज. तुझा जीव माझ्यासोबतच आज मी घेऊन चालले. मागे खाली तुझं फक्त मढ शिल्लक आहे. यथावकाश तेही पडेल. की पोरगी अंतर्धान पावली. आता कंस तो म्हणला, एवढी पाप केली, 8 वर्ष झाले डोळ्यात तेल घालून पहारा केला, लेकरं मारले, लोकांची चावचाव ऐकून घेतली, दुष्कीर्ती झाली आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं. गलित गात्र झाल्यासारखा, पायातलं बळ गेल्यासारखा कंस खाली पडला. पण कंस जरी गलित गात्र झाला असला तरीही आज गोकुळामध्ये ज्या ठिकाणी भगवंत गेलेत ना, त्या गोकुळची अवस्था कशी आहे? एक नवीन संजीवनी आज जणू गोकुळामध्ये निर्माण झाली. तुकाराम महाराजांचा अभंग आहे या प्रसंगावरचा. तुकाराम महाराज म्हणतात, आज गोकुळाची अवस्था अशी आहे की त्याच्या सुखाला अंतपार नाही असं वाटायला लागलं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंद ज्ञानर नारी, आनंद ज्ञानर नारी, आनंद ज्ञानर नारी. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, करीती कथा गाती गाणे, करीती कथा गाती गाणे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. गोकुळच्या सुखाला अंतपार नाही अशी अवस्था झाली. 450 वर्षापूर्वीचा अभंग आहे. स्पष्ट शब्दामध्ये उल्लेख आहे. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. गुढ्या उभ्या करायची पद्धत कधी, तसे तर हजारो वर्षापूर्वीचे उल्लेख आहेत गुढीचे. गुढी काही आधुनिक काळामध्ये झालेली आहे का? नाही ना. कृष्णाच्या जन्माच्या वेळेचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलं. तुकाराम महाराज काय पोट भरणारे कीर्तनकार आहेत का? काहीतरी सांगायचं, बिदागी घेऊन मोकळं व्हायचं. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. गुढ्या उभ्या केल्या घराघरामध्ये भगवंताचा आगमनाचा आनंद म्हणून. आज आपण इथं आलोय. इथं गुढ्या कुठे आहेत? आपल्या आपापल्या घरी आहेत. पण भगवंतांनी सोय केली आहे. इच्छा असेल तर आपल्या 2 हात
ह्याच आपल्या गुढ्या आहेत असं समजू, उभ्या करून टाळ्या वाजून भजन करू, भगवंताला सांगू आम्हालाही आनंद आहे. कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण 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 जय 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. क्षमा करा, पुष्कळशा गुड्या म्हाताऱ्या आहेत, मला कल्पना आहे, त्या कळ लागे, पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू का, वरून ते दृश्य एवढं मनमोहक दिसतं की नाही, ते थांबवसच वाटत नाही. हा जो आनंद आहे ना, की ज्याच्या मागे कुठलाही स्वार्थ नाही, या आनंदाची जातच काही वेगळी, या आनंदाचा आनंदच काही वेगळा. म्हणून हे करायचं. भगवंत गोकुळामध्ये गेले, कंस सावरला, म्हणले ठीक आहे, संकट आता समोर आहे, काय करावं. त्यांनी सगळी मंत्रिमंडळाची बैठक बोलवली, आपत्कालीन बैठक, इमर्जन्सी मीटिंग. म्हणले सगळे या, काय करायचं विचार करायचा. कशावर? कंसाच्या जीवावरती एवढं मोठं संकट आलं, काय करणार. आता एक एक असे नमुने होते म्हणला मंत्रिमंडळात. कंसाचं सांगतो, गैरसमज करायचे नाही, आपल्याला काय घेणं बाकी नाही, तर फार अवघड आहे. लोक कुठेही संदर्भ जोडतात. एक एक असा नमुना होता, चर्चेला विषय आला, एवढं मोठं संकट आलं राजाच्या जीवावर, काय करावं. एक महाभाग उभा राहिला, म्हणले 100 बात की एक बात. तुम्हाला सांगू का, मागचा गर्भदेवकीचा जिरला, त्याला 1.25 वर्ष झालं का नाही. आपल्याला सस्पेन्स तेव्हापासून आहे, म्हणजे काय झालं आपल्याला माहितच नाही. तेव्हा माझा प्रस्ताव असा आहे की 1 ते 1.25 वर्षातली सगळी मुलं मारून टाकावीत, त्याच्यामध्ये एक आपल्या महाराजांचा शत्रू संपेल. बघा काय प्रस्ताव आहे, लगेच अनुमोदन तयार, मी अनुमोदन देतो. एक मतानी ठराव पास, सभेत मग ते धवा, त्वरित घेतला निर्णय, नृपावरील वारण्या परम संकटाचे भय, मुले चिरून टाकणे सकल 1 वर्षातली, घरोघर फिरावया कुशल नेमणे मंडळी. आणि घरोघरी फिरून ते आपले पोलिओचे डोस वाटले की नाही, तसं मरण वाटायला लोक अपॉइंट केले. स्वार्थी राजा काय जातीचा असतो हे आपल्याकडे शिकवलंय हो, पण ते आम्हाला कळू नये अशी सगळी व्यवस्था करायची ना. म्हणून महाभारत ऐकायचं नाही, म्हणून रामायण ऐकू द्यायचं नाही. ज्यांनी त्यांनी आपापलं क्षेत्र वाटून घेतलं. योगायोगाने गोकुळचं क्षेत्र आलं ते पूतना मावशी हिच्या वाट्याला, राक्षसी नाही. तिने योजना म्हणजे लेट अस कीप इट सिंपल, फार कॉम्प्लिकेशन करायचे नाहीत. म्हणजे आपण लेकरू प्यायला घ्यायचं, विष पाजायचं आणि मारून टाकायचं, सगळ्यात सोपं. बरं, लोक म्हणतात काय प्रेमळ बाई आहे, कोणाचंही लेकरू प्यायला घेते. तिने काय केलं, आपला वेश सोडला, जो मुळात अकराळ विकराळ बेसूर आहे, सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि त्यातूनही श्रीमंत बाईचा वेश घेतला. आता डबल क्वालिफिकेशन, एक तर श्रीमंत आणि सुंदर. म्हणजे काय होतं, म्हणजे फार प्रश्न विचारले जात नाहीत एंट्रीला, मुक्त प्रवेश असतो, या 2 सोयी होतात. म्हणून श्रीमंत सुंदर बाईचा वेश घेतला, लवाजमा सोबत घेतला आणि आपल्या लेकरं मारायच्या मोहिमेवरती ही निघाली. 5-25 लेकरं संपवत ती शेवटी येऊन गोकुळामध्ये यशोदेच्या दारामध्ये उभी राहिली. योगायोगाने भगवंताच्या बारशाचा कार्यक्रम चाललेला, मोठ्या आनंदामध्ये भगवंताचं बारसं झालेलं, नामकरण झालेलं. ज्याला जे नाव आवडलं त्यांनी ते ठेवलं. कोणी गोविंद म्हणाला, कोणी माधव म्हणाला, कोणी मुकुंद म्हणाला. ते पद आहे ना, गोविंद म्हणा, कोणी गोपाळ म्हणा, कोणी खूप छान आहे पद. किती हजार नाव आहेत ना, विश्वम विष्णुर्व षटकारो, भूत भव्य भवत प्रभू, भूतकृत भूतभृत भावो, भूतात्मा भूत भावना, भूतात्मा परमात्माचे किती किती म्हणून उल्लेख करा. म्हणजे कुठलंही नाव घ्या, फक्त प्रेमाने बोलवा म्हणजे झालं. तो बारशाचा कार्यक्रम चाललेला, 100 गवळणी त्या ठिकाणी असले, ती पुतना मावशी तिथे येऊन थबकली. म्हणजे काय गडबड आहे आज, म्हणजे बारशाचा कार्यक्रम. बारशाचं नाव ऐकलं आणि तिला आनंद झाला. म्हणले ठीक आहे, अजून एक टार्गेट भेटलं आपल्याला. म्हणजे कोणाचं बारसं आहे, म्हणजे यशोदेच्या पोराचं. म्हणजे कुठं आहे, आता ओळखीची ना पाळखीची बाई, तिला द्यायचं कसं लेकरू. यशोदा म्हणली बाई मध्ये आहे, मधल्या खोलीत आहे. रात्रभर ना स्वतः झोपला ना मला झोपू दिलं. म्हणजे दचकून उठायला लागला. काय माहिती काय झालं माहित नाही, आता कसं झोप लागली, झोपू दे त्याला.
आता हिला आई तर खोलीत सापडला होता. ती म्हणली यशोदा, अगं लेकरू दचकून उठणार नाही तर काय होईल? एवढ्या म्हणले साळकाया माळकाया भोवती जमा करून ठेवल्यास. कोणाची नजर कशी असते, कोणाचा पायरव कसा असतो तुला माहितीये का? मी सांगते म्हणाले त्याला दृष्ट झाली आहे. आणि तुझं नशीब बघ असं चांगलं म्हणली, मी काढते दृष्ट उत्तम आणा पंचरंगी रेशीम, ते ऐकता पुरुषोत्तम हसता झाला निजलीले. उत्तम दृष्ट काढते म्हणली. माझा 100% ट्रॅक रेकॉर्ड आहे. आजपर्यंत मी ज्याची ज्याची दृष्ट काढली त्याला पुन्हा दुसऱ्यांदा आयुष्यामध्ये दृष्ट झाली नाही. भगवंत हसायला लागले, वा वा म्हणले, काय मावशी तुमचं रेकॉर्ड आहे. पण रेकॉर्ड तर आमचंही आहे म्हणले. तुम्ही दृष्ट ज्याची काढली त्याला पुन्हा दृष्ट होत नाही, आम्ही ज्याची दृष्ट काढली त्याला पुन्हा दृष्ट लागायला जगातच ठेवत नाही. हा फरक आहे म्हणले. आता दृष्ट काढायचा कार्यक्रम ठरला. तिने काय काय सामान आलं. भागवतामध्ये मोठं सुंदर वर्णन आहे बरं का, कधीतरी वाचलं पाहिजे आपण. तिथे सगळ्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना काहीतरी काहीतरी आणायला पाठवलं. कोणाला मिरची, कोणाला मोहऱ्या, कोणाला लिंबू, कोणाला मीठ, काय काय वस्तू आहेत ऐकण्यासारख्या आहेत. गाढवाच्या पायाखालची माती, घोड्याच्या पायाखालची माती, फुटकं खापर, झिजलेलं खेटर, झिजलेलं केरसुनी, चांगलं काही चालत नाही म्हणजे सगळं गॉन केस. ती दृष्ट काढायला या सगळ्या वस्तू. आणि एवढ्यावर यशोदा शिल्लक राहिली. ती म्हणली चौरस्ता इथून किती लांब आहे? म्हणले जाऊन येऊन 10 मिनिटं लागतील. जा 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 पळपळ म्हणली. ती माती आईलाच आणावी लागते, नाही तर दृष्ट निघत नाही. म्हणले एवढ्या 100 वस्तू घेऊन? हो म्हणले तसंच आहे. ते टेक्निकॅलिटीज आहेत त्या पाळाव्याच लागतात. अगं म्हणले माझं लेकरू एकटं आहे. म्हणले मी काय भूत आहे? तुझ्यासाठी आणि तुझ्या लेकराच्या कल्याणासाठी काही पण म्हणले मी सांभाळते ना लेकरू, तू का काळजी करते? नाईलाज झाला यशोदेचा. भीड मोडवे ना. भगवंताला उचललं. भगवंत खळखळून असतात. म्हणले आई कशी बोलली तू? ही आली कशाला तुला माहितीये का? ठीक आहे म्हणले, नारदांना वचन दिलं तुझ्यासारख्या भोळ्या लोकांसाठी तर जन्म झाला, तू जा खुशाल म्हणले, बाकी आम्ही सांभाळतो. यशोदेला पाठवलं. पूतनेनी भगवंताला मांडीवर घेऊन प्यायला घेतलं. मात्र चुर 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 ओढी विषतो देवराणा, बघत वरी हराया पूतना प्राण जाणा. निज बल पुले ते एकठाई करोनी, कवळी द्वय करानी पूतना चाप पाणी. भगवंतानी विषामागे पंचप्राण तिचे आकृष्ट केले. प्राण जेव्हा कंठाशी आले तेव्हा तिने विचार केला, म्हणजे आजपर्यंत 5-25 लेकरं मारली, हे मेलं काहीतरी वेगळंच आहे, काहीतरी वेगळंच आहे तिच्या मनामध्ये यायला. भगवंत पाय नाचवत मांडीवरती पडलेत. तळपायावरच्या भगवंताच्या शंख चक्राच्या खुणा पाहिल्या आणि मग